नमस्कार. पब्लिक व्हॉइस चॅनलमध्ये आपले स्वागत. डॉक्टर रोहिणी काचोळे यांचे आयुर्वेदिक हेअर अँड स्किन क्लिनिकचा आगळावेगळा उपचार रुग्णांसाठी सुरू करण्यात आला आहे. त्यात हृदयविकार, विद्वत्व, नपुंसकता, सांधिवात, अस्थमा, सर्दी, डोकेदुखी, मनोविकार, पाठीचे व मानेचे विकार, योगविषयक मार्गदर्शन व पंचकर्म या क्लिनिकमध्ये करण्यात येतात. तरी रुग्णाने या क्लिनिकचा जास्तीत जास्त उपयोग घेऊन आपले निदान करावे. संजय काचोळे, आयुर्वेदिक हेअर अँड स्किन क्लिनिक आहे औरंगाबादमध्ये 7 हिलला, जालना रोडला, हॉटेल अतिथीच्या समोर माझं क्लिनिक आहे. आणि गेली 33 वर्षांपासून मी इथे औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करते आहे. माझी स्पेशली प्रॅक्टिस ही जी आहे ही टोटली आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे. आणि आज जे आपण सगळं थोडी चर्चा करणार आहोत की आज ज्या वाढत्या सगळ्या समस्या आहेत केसांच्या, आणि केसांच्या समस्या म्हणजे दिवसेंदिवस आज अगदी सोशल मीडियावर पण प्रत्येकाच्या तोंडामध्ये, प्रत्येकाच्या चर्चेमध्ये कुठलाही ग्रुप जमा झाला की तोच विषय असतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केसांचं गळणं चालू आहे, किंवा अकाली केस पांढरे होत आहेत, किंवा डॅन्ड्रफ होत आहे. आणि मग खूप प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की ह्या प्रॉडक्ट्समध्ये आपण नक्की वापरायचं काय. मग कोणीतरी काहीतरी ट्रायल्स घेतलेले असतात, कोणीतरी काहीतरी वापरलेलं असतं, आणि मग त्याच्यानंतर मग ते लोक सांगतात एकमेकांना की हे तुम्ही वापरून बघा, ते वापरून बघा, आणि मग नंतर लोक ते वापरत राहतात. पण एवढ्या सगळ्या गोष्टी वापरत असताना सुद्धा लोकांना त्याचा फायदा होत नाही आहे. कारण आज आम्ही आमच्याकडे बघतो प्रॅक्टिसमध्ये की म्हणजे लोक आता मधला जो कोविडचा पिरियड येऊन गेला, तर त्या कोविडच्या पिरियडमध्ये सगळी लोक घरामध्ये होते, आणि घरामध्ये होते त्यामुळे काय झालं की खूप लोकांना एक वेळ मिळाला, आणि वेळ मिळाल्यानंतर एक सोशल मीडिया इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याने स्पीड घेतला की कोणी उठलं आणि कोणी कुठल्याही प्रकारचे सगळे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कोणताही सब्जेक्ट त्यांनी सोडला नाही. त्यातल्या त्यात हेअर आणि स्किनचा तर तो सगळ्यांनाच आवडता विषय असतो. त्यामुळे ज्या लोकांनी ते व्हिडिओ तयार केले आणि त्या पद्धतीने त्यात ते काही अपलोड करत गेले त्याच्यामध्ये, आणि लोक त्याच्यावर त्यांना व्ह्यूअर्स मिळत गेले, आणि त्या पद्धतीने लोकांनी बिलकुल कुठल्याही प्रकारचा विचार न करता ते प्रॉडक्ट्स म्हणा किंवा त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेले उपाययोजना ती लोक करत गेले. आणि ती लोक विचार न करता केलेल्या गोष्टी केल्यामुळं नंतर ज्यावेळेस ह्या मधल्या पिरियड नंतर ज्यावेळेस सगळ्यांची क्लिनिक चालू झाली आणि लोक इकडे तिकडे बघायला लागले की आता आपल्याला हे प्रॉब्लेम लावले खरं, आपण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पॅक लावले, वेगवेगळ्या प्रकारचे तेल तयार केले लोकांनी घरामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे हेअर पॅक तयार करून केसांना लावले, पण तरी उलट फायदा होण्याच्या पेक्षा नुकसानच जास्त झालं. आणि गंमत अशी झाली की ज्यावेळेस आम्ही कोविड नंतर क्लिनिक माझं चालू केलं त्याच्यानंतर लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट वाढले की म्हणजे पेशंट उलट खरं तर रिलॅक्स मूडमध्ये होते. रिलॅक्सेशन सगळ्यांना होतं. एक भीती होती, नकळत ती भीती होती कोविडची, नाही म्हटलं तरी, पण जी सगळी लाईफस्टाईल सगळेजण ज्या पद्धतीने अगदी सगळे पळत होते जीवनामध्ये, त्याला कुठेतरी एक ब्रेक लागला होता. आणि खरं तर त्याचा फायदा चांगला व्हायला पाहिजे होता, पण काही जणांना फायदा झाला, पण मोस्टली तर नुकसानच मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालं. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे पेशंट वाढले की म्हणजे त्याला काही लिमिट नाही. आम्हाला कंट्रोल करताना खूप त्रास व्हायला लागला. ज्यावेळेस माझ्या हे लक्षात आलं की हे सगळा प्रकार होतो आहे, आणि मग मी त्याच्यानंतर मी बऱ्याच वेगवेगळ्या चॅनल्सवर पण माझे काही व्हिडिओज अपलोड केले मी माझे स्वतःचे. कारण काय झालं की ज्या लोकांनी ह्याच्यावर व्हिडिओज टाकलेले होते त्याच्यातले किती लोकांनी कोणावर ट्रायल घेतले ह्याचा काही डाटा नव्हता कुठल्याही प्रकारचा. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे सायंटिफिक बेस नव्हता, त्यांचा कुठलाही स्टडी नव्हता. अगदी 10वी 12वी ग्रॅज्युएट असणाऱ्या कुठल्याही घरातल्या, खेड्यातल्या, शहरातल्या कोणी वाटेल त्या लोकांनी त्याच्यावर सगळे वाटेल त्या पद्धतीने सगळे व्हिडिओज तयार केले आणि टाकले. पण हे प्रॉडक्ट्स तयार करत असताना अगदी साधी छोटी जर गोष्ट म्हटलं की कांद्याचा रस. आज जर कांद्याचा रस जर घेतला आणि त्या कांद्याच्या रसापासून तयार केलेले प्रॉडक्ट्स आज बाजारात कितीतरी मोठ्या इंटरनॅशनल कंपन्यांनी हे प्रॉडक्ट्स बाजारामध्ये आणले, पण कांद्याचा रस किती पद्धतीने हा उपयुक्त आहे, किती कुठल्या प्रॉडक्ट्सला तो चालतोय, कुठल्या प्रकारच्या स्किनला चालतोय, आणि कुठले त्याच्यातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ह्याचं कुठंही ठांगताळा नाही आहे. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही ग्रंथामध्ये त्याचे आधार सापडत नाहीत. आणि मग काय होतं की असे वेगवेगळ्या प्रकारचे, कारण कोणाला तो सूट होईल हे कोणी सांगू शकत नाही. कारण आज आम्ही बघतो की स्किन आणि हेअर हे विषय आपल्याला इतके सेन्सिटिव्ह झालेले आहेत की म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज बघितल्यानंतर ज्या वेळेस लोकांनी अगदी बिंदास डोळे बंद करून हे खूप मोठ्या प्रमाणात वापरले, आणि त्याच्यानंतर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये केसांचं गळणं चालू झालं, केसांचं उलट फायद्याच्या ऐवजी थिनिंग चालू झालं, आणि अकाली लोकांना टक्कल पण पडायला लागलं. आणि म्हणजे फक्त पुरुषांपुरतंच टक्कल ते नव्हतं, तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये पण अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसांचा लॉस झाला.
मग मला एक सगळ्यांना सांगायची इच्छा झाली की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. लोकांनी विचार केला पाहिजे की आपण आपल्यासमोर बोलतोय कोण, किंवा कोण कुठल्या पद्धतीने समजून सांगते, किंवा त्यांच्याकडे किती प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा डाटा आहे. कारण आपण आज आपल्याकडे खरं तर प्राचीन काळापासून आपल्याकडे चिककई, रिठा, आवळा, नागरमोथा, मुलतानी माती असेल, कडुलिंबाची पानं असेल, संत्र्याची साल असेल, मोसंबीची साल असेल, हे सगळे प्रूव्हन आहेत. आपल्याला आपल्या आजीपासून सगळ्यांनी सगळं सांगितलेलं होतं. ह्याला गरज नाही आपल्याला ट्रायल घ्यायची. ह्या गोष्टी माहिती आहेत की ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये याचा जो काही फायदा होतो त्या सगळ्या गोष्टी जरी आपण वापरले तर त्याचं नुकसान होणार नाही. पण फक्त त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे प्रॉडक्ट्स वापरत असताना, म्हणजे चिककई, रिठा हे जे काही क्रूड फॉर्ममध्ये आपण वापरत असतो तर ते वापरत असताना नेहमी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की त्याची क्वालिटी चांगली का, त्याच्यात कुठल्या प्रकारची बुरशी नाहीये ना, त्याला कुठल्या प्रकारची कीड लागलेली नाहीये ना. असं जर सगळं जर वापरून आपण जर त्या पद्धतीने जर केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच नुकसान नाही होत, त्याचा फायदाच होतो. पण हे नाही, नंतर ह्या गोष्टी ज्यावेळेस वापरायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं वापरून केसांचं गळणं मात्र खूप मोठ्या प्रमाणात झालं. मी ज्यावेळेस माझ्या ह्या सगळ्या संशोधन करत होते आणि ह्या सगळ्या ट्रायल्समधून आम्ही स्वतः सगळेजण गेलेलो आहोत. ज्यावेळेस इथे माझ्याकडे पेशंट्स येतात तर असं होतं की प्रॉडक्ट्स लोक खूप तयार करणारे आहेत, प्रोडक्शन तयार पण करतात आणि मार्केटला टाकतात. पण मार्केटला टाकल्यानंतर खरंच त्याचे किती फायदे होतात, किती नुकसान होतं हे तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि मग त्याच्यामध्ये इथंच आपल्याला लक्षात येतं की एवढ्या प्रॉडक्ट्समध्ये आपण आपल्यासाठी काय सिलेक्ट करावं. माझी एक इच्छा आहे तुमच्या या मीडिया थ्रू सगळ्यांना सांगण्याची की आपण वापरत असणारे खरं तर भारतीय लोकांच्या स्किनसाठी आणि केसांसाठी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स किंवा केमिकल्स युक्त किंवा सिंथेटिक असे जे काही आपण प्रॉडक्ट्स म्हणत असतो तर खरं तर ह्या गोष्टींचा वापर झाला नाही पाहिजे. आज हा वापर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की 1 दिवसाच्या बाळापासून बाळ आणि बाळंतीण घरी येतानाच बेबी सोप आणि बेबी शॅम्पूज घरामध्ये यायला लागलेले. ती इतकं नाजूक बाळ असते, इतकं सुंदर दिसणारे, एवढी कोवळी त्याची स्किन असते आणि त्याला ते वेगवेगळ्या पद्धतीची शॅम्पूज आणि क्रीम्स आणि लोशन्स म्हणा किंवा सोप म्हणा, बॉडी मसाज ऑइल्स म्हणा, हे सगळे वापरले जातात आणि त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप भडीमार केला जातो. खरंच त्याला गरज आहे का त्या बाळाला एवढ्या लहान गोष्टींची? पूर्वी आपल्याकडे हे जे बाळंतीण होते तर ते 1.25 महिना घराच्या बाहेर येत नव्हते, त्या बाळाचे डोळे उघडले जात नव्हते, त्याची मूठ उघडली जात नव्हती. इतकं ते सुंदर असणारं बाळ, त्याला इतकं जपून ठेवायची खरं तर गोष्ट असते. पण त्याला वापरत असताना गोष्टी वापरताना आपण थोडंसं पालकांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. ही गोष्ट मी ह्याच्यासाठी सांगते की माझा सगळ्यात छोटा पेशंट 2 वर्षाचा आहे. एक सगळ्यात आत्ता मागच्या मेमध्ये माझ्याकडे बाळ आले, त्याचे 6 महिन्याचं बाळ होतं आणि त्याचं केस पांढरे दिसायला लागले. त्याच्या बाबांना आणि आईवडिलांना प्रश्न पडला की आता ह्या जर एवढ्या छोट्या मुलांपासून आता ह्यांना ट्रीटमेंटची गरज आहे का? खरं तर हे 2 वर्षाच्या मुलांचे केस अकाली पांढरे झालेले. एवढ्या लहान वयामध्ये केस पांढरे होणं हा सगळ्या ज्यांच्या घरात आहेत ह्या मुलांचे केस पांढरे, त्यांच्या आईवडिलांची काय अवस्था आहे हे आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो. ह्या मुलांना मग काय आता मेहंदी लावायची का केमिकल्स डाय लावायचे का मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यायची? पण मी ज्यावेळेस ह्या लोकांसाठी ट्रीटमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी देतो तर आम्ही आमच्यासाठी जे काही एवढे वर्षानुवर्ष आता मी जे सगळे प्रॉडक्ट्स घेऊन माझी जी प्रॅक्टिस करते ह्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही स्वतः तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स कधीच वापरत नाही, कारण खरं तर हे भारतीय लोकांसाठी केमिकल्स नको आहेत, नसले पाहिजे. कारण भारतीय संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत हे सगळे घरात तयार केलेलीच औषधं वापरत होते सगळे लोक आणि ह्याच गोष्टी परत पाहिजेत आपल्याला, तरच आपलं भारतीय संस्कृतीतलं सौंदर्य जे सगळं आत्तापर्यंत वर्णन केलेलं आहे ते सगळं सौंदर्य जसंच्या तसं टिकू शकतं. कारण सौंदर्य म्हटलं तर ह्या छोट्या मुलांपासूनच जर बघितलं, कारण डॅन्ड्रफचे जर पेशंट बघितले तर आज 4 आणि 5 वर्षाच्या मुलांना सुद्धा डॅन्ड्रफ व्हायला लागलेला आहे. कसं होतं, एकानंतर एक गोष्ट ही एकमेकांवर डिपेंड असते. सगळ्यात पहिल्यांदा आपण केमिकल शॅम्पू वापरतो, त्याच्यानंतर स्काल्प ड्राय होतो, इरिटेशन होतं आणि मग सेन्सिटिव्ह होतो तो स्काल्प. मग तो सेन्सिटिव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये जितका ड्रायनेस येणार, कारण मग म्हणजे घरातल्या बाळांना तेल लावणं हे आईबाबांना सुद्धा आवडत नाही आणि मग ते तेल आवडत नाही म्हणून मग ते तेल पण लावलं जाते आणि मग ती स्किन सारखी इरिटेट होत राहते आणि ड्राय होत जाते आणि मग त्याच्यातून डॅन्ड्रफ झालं की लॉस आणि त्याच्याचबरोबर हेअर ग्रे होणं, ही प्रोसेस एकानंतर एक होती. विशेष म्हणजे प्रोसेस अशी असती पाहिजे की जेवढे रोजचे आपले केस जात आहेत तेवढे केस स्वतःहून परत आले पाहिजे, आयुष्यभर पुरवायचे. ह्या आज जर छोट्या शाळेतल्या मुलांचं जर मेडिकल चेकअप केलं तर आज त्याच्यात कितीतरी लहान मुलांचे केस